तर झी नाट्यगौरव 2024च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि स्त्री शक्ती कशी असावी किंवा स्त्री कशी असावी हे ह्या व्यक्तीकडे बघून आपल्या सगळ्यांना कळतं. ती म्हणजे श्वेताताई. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? थँक्यू सो मच. मस्त. आणि मी जसं म्हणाले की स्त्री कशी असावी, सक्षम असावी, तुझ्याकडे बघून आम्हाला नेहमीच कळत आलं आहे आणि झी म्हणजे तुझं माहेर किंवा घर म्हणू शकतो आपण. मी नेहमी म्हणते की झी माझं माहेर आहे. छान दिसतेस. पहिले तर कोणाला क्रेडिट देशील या आउटफिटचं की तुला स्वतःच डिझाईन? हां, म्हणजे मी स्वतःच डिझाईन केलं आहे आणि माझ्या आईची कांजीवरम साडी आहे ही. तर त्यामुळे मला कांजीवरम आणि पैठण्या नेसायला युजली आवडतात. मला म्हणजे सगळ्या अवॉर्ड्सना युजली तशाच साड्या नेसते. त्यामुळे ते मला ट्रेडिशनल अटायर एनी विच वेज आवडतं. साडी हे फेवरेट आहे. त्यामुळे हे असं सगळं आहे. स्त्रीशक्ती म्हणाले आजींचे म्हणजे त्या काळात ह्या अशा टाईपचे डिझाईन्स व्हायचे. जुनं ते आता ट्रेंडमध्ये येतं आहे ना, तर आपण पारंपरिक जे आपल्या गोष्टी होत्या त्याही आपण परत ट्रेंडमध्ये आणाव्यात. आणि स्त्रीशक्तीचा उल्लेख केला आणि आई आणि आजीचे आणि आजीचा फंड केलेल्या गोष्टी आहेत. तर काही मालिका करत असताना पहिले अभिनय सुरू होता आणि आता नंतर स्वतः प्रोड्यूस करतेस तू काही मालिका. ही जर्नी तुझ्यासाठी कशी होती आणि जेव्हा आता मागे वळून बघतेस तर किती समाधान वाटतं? खूप समाधान वाटतं. खरंच सांगते मी. म्हणजे मला असं वाटायचं की मला पळून जाऊन यावं लागेल की काय साताऱ्यातून इथे करिअर करायला, अशी परिस्थिती असताना म्हणजे जवळजवळ पळूनच आले मी. तर मला असं वाटायचं की माझ्यासारख्या आणखीन बाकी कलाकारांना, स्पेशली मुलींना, तिकडनं पळून यायची वेळ येऊ नये. तर तिथे आपण काहीतरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करायला पाहिजे आणि म्हणून प्रोडक्शन सुरू केलं आणि म्हणून ते साताऱ्यात सुरू केलं आणि सुदैवाने ते सगळं करेक्ट होत गेलं. त्यामुळे त्या गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की काहीतरी मी माझ्या मायभूमीसाठी केलं असं वाटतं. आपण महिला आहोत, आपण दुसऱ्या महिलेला सक्षम केलं पाहिजे. तुझ्याकडनं आम्हाला कळतं. थँक्यू सो मच ताई. आणि तुझ्या पुढच्या जर्नीसाठी तुझ्या मालिकाही अजून याव्यात आमच्या भेटीला. त्यासाठी थँक्यू सो व्हेरी मच.